परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. सद्गुरूंचं स्मरण आणि दर्शन याच्यामध्ये स्वतःचं विस्मरण हे आवश्यक आहे माणसाला. आपण कसे असतो एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मी कुठेतरी सुट्टीत आपण गावाला चाललेलो आहोत, सगळं आवरावरी केली आहे, सगळं बॅग विस्तारा सगळा गाडीत टाकला आणि आपण हसत खेळत आणि घरातली माणसं सगळे मित्रमंडळी समजा गाडी जवळ जोरात ताणत चाललेलो जायचं म्हणून पुढं जातो तर आपले एक पुढे गाडी दिसते, हम चले तुम क्यों जले. लगेच आपला रोग असा उफाळून येतो की हम चले तुम क्यों जले. आणि त्या रागात आणखीन आपण पुढे जातो त्याला ओव्हरटेक करायला. तर त्याच्या पुढे एक ट्रक दिसतो, तो म्हणतो हे असंच चालायचं असं लिहिलेलं असतं त्याच्यात. आपला क्रोध आणखीन वर उड्या मारायला लागतो. त्याला ओव्हरटेक करत होतो तेवढं एक ट्रक आपल्याला आणखीन ओव्हरटेक करून निघून जातो. आपण थोडे हळू होतो. पुढे जातो तर रस्त्याच्या कडेला एक पाटी दिसते की सावकाश जा, घरी कोण तुमची तरी वाट बघते. म्हणजे ते ताणलेलं जरा कमी होतं की आपल्याला आपली बायको दिसायला लागते. त्या तिथं ते ओळख झाल्यामुळे आपण थोडी गाडी स्लो करतो आणि पुढे जातो. ते आपण स्लो होण्याने काय फायदा होतो तर पुढे जातो ते एक ट्रक दिसतो, त्याच्यावर लिहिलं असतं पहा आपण प्रेमाने. प्रेमाने लिहिलेलं असतं म्हणजे ट्रकवर लिहिलेली जी वाक्य सगळी आहेत सुभाषित म्हणून आपण, तर ती सगळ्यांना काही ना काहीतरी धडे देत असतात. सद्गुरू सांगतात तुम्ही अशा तऱ्हेचंच वर्तन ठेवा. अर्थात जोरात जा असं सांगत नाहीत ते, पण हे सगळं तुमच्या प्रवासात लिहिलेलं आहे. कुठेतरी तुम्ही नाम घ्यायला लागलात की हे असंच चालायचं म्हणून कोणतरी तुम्हाला सांगतच असतं की ते लक्ष देणार नाही तुमच्याकडे. तुम्हाला नुसती माळ दिली ते आपल्या वाऱ्यावर आहे. तुम्ही आता तुमचा रस्ता चुकला, हेच आयुष्यभर माळा वाढा असं सांगणारे भेटतात. म्हणजे ते असंच चालायचं म्हणणारे. हे असंच चालायचं म्हणून सांगून ते निघून जातात. आयुष्य आपण जातो मग कुठेतरी दिसतं की घरी कोणतरी तुमची वाट बघतोय, सावकाश जा. ते सांगणारे सद्गुरू असतात की तुला माझ्याकडे यायचे, मी तुझी वाट बघतोय, नीट जा. तर ह्या सगळ्या व्यवहारात त्याच्या गोष्टी आपण पाहतो त्या आपल्या लक्षात घेऊन आपला प्रवास चालू झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामाला बसल्यानंतर जास्तीत जास्त स्वतःचं विस्मरण माणसाने केलं पाहिजे. जोपर्यंत स्वतःचं स्मरण जिवंत आहे स्वतःविषयीचं, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चिकटून राहणार आहेत. थोड्या वेळासाठी का होईना, पण या सगळ्या गोष्टीपासून आपण लांब जायचा प्रयत्न करायला हवा आणि ते साध्य करायला हवं. आणि त्या अवस्थेत मग नाम माणसाने घ्यायला हवं. इतकं नाम व्हायला पाहिजे की तुमचं नाम तोंडातलं थांबलं घेणं की तुम्हाला आतून सद्गुरू तुमचं जे नाव घेतात ते ऐकायला यायला पाहिजे. सद्गुरू प्रत्येक क्षणी प्रत्येक ठोक्याला तुमचं नाव घेत असतात म्हणून तुम्ही उभे आहात हे लक्षात ठेवायचं. तर सद्गुरू स्वतः या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या बाबतीतल्या आता जे काही सांगितलं ते लक्षात ठेवून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आणि सद्गुरू स्वतःच्या सद्गुरूपणाचं विस्मरण करून तुमचं नाव घेत असतात. म्हणून सद्गुरूंच्या पुढे तुम्ही सतत असतात. तर ही अवस्था इकडनं इकडे गेली पाहिजे की आपल्याला आपलं विस्मरण झालं पाहिजे आणि सतत सद्गुरूंचं स्मरण झालं पाहिजे.